काल आदरणीय वित्तमंत्र्यांनी जे बजेट पेश केलं त्यामध्ये EPS 95 ची पेन्शन असा शब्द काही म्हटलेला नाही, बरोबर आहे का? आता काल मी एक YouTube ऐकत होतो, अशोक राऊत झूठ बोला, वो लोगों से पैसे इकट्ठा कर रहा है, वो बदमाश है, वो मोदी का आदमी है। बजट में EPS 95 पेंशन धारकों की मांगे मंजूर नहीं होने के बाद NSA के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी ने कल नासिक महाराष्ट्र में EPS 95 पेंशन धारकों को संबोधित किया और बजट में EPS 95 पेंशन धारकों की मांगों का जिक्र नहीं हुआ, इस बारे में भी जानकारी दी। काल आदरणीय वित्तमंत्र्यांनी जे बजेट पेश केलं त्यामध्ये EPS 95 ची पेन्शन असा शब्द काही म्हटलेला नाही, बरोबर आहे का? म्हणून निराश होण्याचं कारण नाही। आपला संघर्ष मागच्या 8 वर्षापासून सतत चालू आहे, सतत, आणि या संघर्षाचा परिणाम म्हणून आदरणीय पंतप्रधानांनी आपल्याला 2 वेळ बोलावलंय आणि नुसतं बोलून फोटो नाही काढला। पुष्कळ लोक म्हणतात की राऊत साहेब जातात, म्हणतात आम्ही भेटलो, नुसता फोटो काढून येतात, असं नाहीये, असं करण्याचं काही कारणही नाहीये। त्यांनी आपल्याला बोलावलं आणि अर्धा तास चर्चा करून आपली समस्या समजून घेतली। त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेस पहिल्या वेळेस जेव्हा आम्ही भेटलो 4 मार्च 2020, खरं म्हणजे खूप वेळ गेलेला आहे, आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा प्रश्न फार जेन्युइन आहे, आपल्याला हा प्रश्न सोडवायला पाहिजे। माझा जो अनुभव आहे तो सांगतोय, तुमच्याशी खोटं बोलून मी काही तुम्हाला वर्गणी जमा करायला सांगत नाही, बरोबर आहे की नाही? जे झालं ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे। त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण भेटल्यानंतर तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं तुमचं काम माझ्या लक्षात आहे, तुमचं काम मी करणार आहे, पण यामध्ये ब्युरोक्रॅटिक अडचणी आहेत, म्हणजे प्रशासकीय अडचणी आहेत। आवाज येतो का दादा? नसेल तर पुढे या। आपण आपली गरिबी शेअर करायला पाहिजे, ती जागेची गरिबी असली तरी, बरोबर आहे का? आपणच आपल्याला जागा देणार नाही तर सरकार देणार आहे का? नाही ना। म्हणून बारीक व्हा आणि एकमेकांना जागा द्या, आणि थोडा वेळ मोबाईल जर बंद केला तरी चालेल, कारण 15 मिनिटात चिंता करू नका, थोडा संयम ठेवा, संयम ठेवा। आता काल जसा ते बजेटचं अनाउन्समेंट झालं, मिस कॉल तर मला 70-80 आले, मी काही घेतले नाही, कारण सांगू काय, मी काय अर्थमंत्री आहे का? अरे आपण मागणारे, भांडणारे, आंदोलन करणारे, देणारा तो आहे, त्यांनी दिलं नाही तर काय करायचं हे आपल्या हातात आहे, बरोबर आहे का? तयारी आहे का? आपण संयमाने राहायचंय, आपलं काम होणार आहे। साथ ही उन्होंने श्रम मंत्री से जो उनकी यहाँ पर मुलाकात हुई थी, उस वक्त श्रम मंत्री ने क्या आश्वासन दिए थे, और EPS 95 पेंशन धारक जो कि यहाँ पर देश में लगभग 78 लाख के आसपास है, जिनमें से 36 लाख से ज्यादा पेंशन धारकों को न्यूनतम पेंशन 1000 रुपए भी यहाँ पर नहीं मिल रही है, इसके बारे में भी बात की। मागच्या 20 डिसेंबरला आपल्याला श्रममंत्र्यांनी बोलावलं, श्रममंत्र्यांनी बोलावून सांगितलं तुम्ही माझ्यासमोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून तुमचा प्रश्न काय, तो कसा सोडवता येईल याच्यावर माझ्याशी चर्चा करा। आम्ही आपले 5 लोक गेलो होतो, मी होतो, आदरणीय वीरेंद्र सिंगजी होते, आदरणीय PN पाटील होते, आदरणीय रमाकांत नरगुणजी होते, आणि आदरणीय राजीव भटनागर होते। हे 5 लोक आपण गेलो होतो। तिथे CPFC त्यांची पूर्ण टीम, लेबर सेक्रेटरीची पूर्ण टीम, या सगळे अवेलेबल होते। त्यांच्या समोर आपल्या वतीने आपण प्रेझेंटेशन केलं। त्या प्रेझेंटेशन मध्ये आपण त्यांना सांगितलं की तुमच्याकडे आज रोजी पेन्शन फंडात किती पैसा आहे,
आणि आपण जे बोललो ते संपूर्ण पुराव्यानिशी बोललो. नुसत्या गप्पा मारल्या नाही, पुराव्यानिशी आपण सांगितलं की तुमच्याकडे एवढा पैसा आहे. त्या पैशात दरवर्षी 7.5 कोटी लोक जे कार्यरत आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती येतं. आकडेवारी तक्ता 4 सगळ्या गोष्टी गेल्या. त्यात या दोन्हीचं मिळून दरवर्षी तुम्हाला किती व्याज मिळतं आणि मिळणाऱ्या व्याजातले किती तुटपुंजे पैसे तुम्ही आम्हाला पेन्शन म्हणून भीक वाटता हे त्यांना आपण आकडेवारीने दाखवून दिलं. आणि त्यानंतर त्यांना आपण सांगितलं की एकूण पेन्शनर्स किती, त्यातले पेन्शनर्स मुख्यतः किती, ते विधवा विधूर किती, मुलं किती, अपंग किती, असे करून त्यांच्या कॅटेगरीज किती आहे. प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही किती पेन्शन देता समजतोय का विषय, समजतो ना. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं 1,000च्या आत किती लोकांना पेन्शन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल दादा, 36,60,000 लोकांना 1,000च्या कमी पेन्शन आहे. 36,60,000. एका हजारात एका म्हातारा म्हातारीनी कसं जगावं हे आपण त्यांना विचारलं. 1,000 ते 1,500च्या दरम्यान किती लोक आहेत, 1,500 ते 2,000 किती लोक आहेत, हे सगळे आकडेवारी आपण त्यांना सांगितली. मग प्रश्न आला की आपल्या मागण्या काय, तर कमीत कमी 7,500 आणि त्याच्यावर महागाई भत्ता आपल्याला मिळायला पाहिजे. आणि हा 7,500 महागाई भत्ता कोणाला मिळाला पाहिजे, ज्याला 1,000 किंवा त्याच्या आत पेन्शन आहे त्या सर्वांना 7,500 आणि महागाई भत्ता मिळाला पाहिजे. साथ ही उन्होंने ईपीएस 95 पेंशन धारकों को पुनः आश्वासित किया और कहा कि ये लड़ाई हम यहाँ पर जीतेंगे, लड़ेंगे, लेकिन हारेंगे नहीं. महासचिव तिथे 3 दिवसापासून ठाम मांडून बसलेले. माझा त्यांचा दर 1 तासाला संपर्क होतो. आमचं बोलणं होतं, ते कुठे गेले, कोणत्या ठिकाणी गेले, कोणाशी बोलले, ते मला पूर्ण अवगत करत असतात. आणि फार डेडिकेटेड माणसं आहे, पूर्ण दिवसभर उपाशी राहून काम करणारा माणूस आहे. अशी लोक या संघटनेत आहेत, मोत्यासारखी हिऱ्यासारखी लोक आहेत. आणि त्यामुळे आपलं काम होणार आहे. आणि नाही झालं तर आपण सगळे मिळून लढू, पण आपल्याला हारायची चॉईस नाही. जिंकू किंवा मरू, हारू नाही. बरोबर आहे का, तयारी आहे का. ही तयारी असेल तर आपल्याला जगातली कोणती शक्ती हरवू शकत नाही. आणि आता आपलं काम होईलच. मी संपर्कात आहे, आदरणीय हेमा मालिनीजींच्या संपर्कात आहे आणि काही मोठ्या लोकांच्या पीएनच्या संपर्कात आहे. आपलं काम होईल, फक्त तुम्ही धीर देवा. साथ ही बजट में ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगे मंजूर नहीं होने पर यूट्यूब पर या सोशल मीडिया पर कई तरीके से यहाँ पर जो है कमांडर अशोक रावत जी को ट्रोल किया जा रहा है. और कई लोगों की ओर से ये कहा जा रहा है कि कमांडर अशोक रावत जी ने ईपीएस 95 पेंशन धारकों को गुमराह किया, यह मोदी जी से मिले हुए हैं. कमांडर अशोक रावत जी ने यहाँ पर झूठ बोला. तो इन सब पर भी जो है उन्होंने अपनी सफाई दी है. आता काल मी एक यूट्यूब ऐकत होतो, अशोक रावत झूठ बोला, वो लोगों से पैसे इकट्ठा कर रहा है, वो बदमाश है, वो मोदी का आदमी है. अरे बापा, त्या मोदीजींच्या जवळ खूप माणसं आहे, यांच्याजवळ माणसं नाही म्हणून आलो बापा. बरोबर आहे का चूक आहे, मी तुमचा माणूस. आपल्या संघटनेचा केंद्रबिंदू म्हणजे पेन्शनर. पेन्शनर माझ्यासाठी ईश्वर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कधी तुम्ही पाहिलं का देवळातून देव तुमच्या घरी येऊन म्हणतो की मी तुला आलो दर्शन घे, म्हणतो का. तुम्हाला देवळात जावं लागतं, बरोबर आहे. मग मी माझ्या देवळात आलो. तुम्ही माझे देव, मी तुमचा भक्त. मी माझ्या देवळात आलो, मला माझे देव सापडले.
पण तुमचे बी कुठं देव असतील का नसतील? कुठे ते फोन करणारे आहेत ते कुठपर्यंत आलं? ते लोक आहेत जे इथं आरोग्यानं येऊ शकत नाहीत, पैसे नसल्यामुळे येऊ शकत नाहीत किंवा अहंकारामुळे येऊ शकत नाहीत. ते सगळे आपले देव आहे, बरोबर आहे. मी माझे देव शोधले, तुम्ही तुमचे देव शोधायचे. मान्य आहे का? एकेकांना जाऊन 10,000 लोकांना म्हणायचं अरे चालता येत नाही तर काय, डोकं कमीत कमी डोकं मोजून तर दे तिथं, बरोबर आहे की नाही? संख्या महत्वाची है. तो इस तरह से कल नासिक महाराष्ट्र में ईपीएस 95 पेंशन धारकों की एक सभा को संबोधित करते हुए कमांडर अशोक रावत जी ने श्रम मंत्री जी से, वित्त मंत्री जी से उनकी मुलाकात जो हुई थी उसमें क्या आश्वासन दिए थे, बजट में ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि नहीं होने के बाद अब आगे जो है पुनः यहाँ पर आंदोलन का रास्ता अपनाएंगे और वहीं पर न्यूनतम पेंशन की मांगों को लेकर पेंशन धारकों को आश्वासित रहने और संगठित रहने का मैसेज यहाँ पर दिया है. तो यही एक लेटेस्ट अपडेट आप सभी तक पहुंचानी थी. उम्मीद करता हूं आज के इस वीडियो में दी गई जानकारी आपको पसंद आई होगी. ये वीडियो जानकारी ये अपडेट आपको अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक कीजिए, अपने सब दोस्तों के साथ शेयर कीजिए. मिलते हैं आपसे अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम.